अकोल्यात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 1238 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 95 उद्योगांसोबत सामंजस्य करार झाले आहे। यामुळे जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून 2000हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत। अकोल्यात पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ऐतिहासिक घडामोड घडली। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत 1238 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात 95 उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले। या गुंतवणुकीमुळे अकोला जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा आलेख उंचावणार आहे। या गुंतवणुकीतून 2000हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून उद्योगांना पोषक वातावरण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे। रिलायन्स सीएनजी प्लांटसाठी 120 कोटींची गुंतवणूक ठरली असून हे जिल्ह्यासाठी मोठे यश मानले जात आहे। जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगितले की अकोल्याच्या जीडीपी मध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे, वैद्यकीय सेवा आणि प्रस्तावित विमानतळ विकास महत्त्वाची भूमिका बजावतील। बोरगाव मंजू परिसरात MIDC साठी जागेचा आढावा घेण्यात आला आहे। या परिषदेत उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी व स्थानिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायबर सुरक्षेपासून ते परवानगी प्रक्रियेपर्यंत विविध मुद्द्यांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले। जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी अशा परिषदा नियमित घेण्यात येणार असून मेक इन अकोलाचा नवा अध्याय सुरू झाल्याची जाणीव या परिषदेने करून दिली आहे।